एकूण क्रीडा प्रकार होते 27 या स्पर्धेमध्ये आणि या 27 क्रीडा प्रकारांपैकी 22 क्रीडा प्रकारांमध्ये आपण पदकं मिळवली महाराष्ट्राने. म्हणजे जवळपास 90% यश आहे नाही का. आपण 90% यशाचे मानकरी किंवा धनी झालेलो आहोत. तर मला सांगा की हे जे 5 क्रीडा प्रकार राहून गेले की याच्यामध्ये आपण पदकं पटकावू शकलो नाहीत, हे नेमके कोणते आहेत आणि या 5 क्रीडा प्रकारांमध्ये आपण पदक का पटकावू शकलो नाही, म्हणजे आपण कुठे कमी पडलो? जे 5 खेळांचा उल्लेख म्हणजे 27 पैकी ज्या 22 खेळांमध्ये आपण मेडल जिंकला ते तर आपल्या समोर आहेच कामगिरी, पण ज्या 5 खेळांमध्ये आपण मेडल जिंकू शकलो नाही त्यातले 4 हे सांघिक खेळ आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये फुटबॉल आहे, हॉकी आहे, बास्केटबॉल आहे, नंतर बॅडमिंटन आहे आणि कलेरीपट्टू आहे. कलेरीपट्टू हा तर केरळचा साऊथकडची मार्शल आर्ट आहे, त्यामुळे त्याच्याबाबत आपण थोडंसं महाराष्ट्राच्या खेळाडूंना एक ज्याला म्हणतो ना आपण एक झुकतमाप देऊया की आपली संस्कृती नाही किंवा आपल्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग नसल्यामुळे त्याच्यामध्ये नैपुण्य मिळवणं थोडं अवघड आहे. परंतु फुटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉल हे 3 गेम ऑलिम्पिकचे गेम आहेत, परंतु हे 3 सांघिक गेम आहेत आणि प्रत्येक टेरिटरीची किंवा प्रत्येक एक भौगोलिक ज्याला आपण म्हणतो ना भौगोलिक क्षमता असते. म्हणजे तू फुटबॉल बघितलंस तर फुटबॉलमध्ये तुला सगळे मॅक्झिमम नॉर्थ ईस्टची बायचिंग भुतियापासून त्यांची एक परंपरा आहे, ती माणसं तुला तिथे दिसतील. हॉकीमध्ये सुद्धा तू असं बघितलंस तर पंजाब आणि तिकडची जी माणसं आहेत त्यांचा दबदबा राहिलेला आहे. बास्केटबॉलमध्ये आपण बऱ्यापैकी महाराष्ट्राचे खेळाडू पुढे होतो, पण तो जेव्हा सांघिक खेळ होतो तेव्हा कुठेतरी आपण कमी पडतोय हे नक्की आहे. त्याच्यावर नक्की त्यांच्या त्या संघटना ज्या आहेत त्या म्हणजे याच महाराष्ट्राने धनराज पिल्लेसारखा हॉकीपट्टू भारताला दिला जो 4 ऑलिम्पिक एकत्र खेळला. त्यामुळे अनेक स्टार खेळाडू म्हणजे फुटबॉलमध्ये सुद्धा अनेक म्हणजे ज्या ऑलिम्पिकमध्ये आपण भारताचा फुटबॉल संघ गेलो होता महाराष्ट्राचे अनेक खेळाडू त्या संघात होते. त्यामुळे हे खेळ आपण चांगल्या प्रकारचे खेळाडू दिलेले आहेत, परंतु जेव्हा सांघिक खेळ होतो तेव्हा कुठेतरी आपण कमी पडतो हे या युवा ह्याच्यातनं दिसतं. त्याच्यावर काम करण्याची गरज म्हणजे मगाशी सुद्धा आपण उल्लेख केला की पोस्टमॉर्टम. तर मला असं वाटतं की ह्या ज्या सांघिक खेळांकडे थोडंसं आपण बघितलं पाहिजे. परंतु पुन्हा मी सांगेन की आतापर्यंत आपली पॉलिसी काय होती की तू जर साधारणतः 60 नंतरचं साधारणतः 2014 पर्यंतचं दशक पाहिलंच म्हणजे हा जर कालावधी पाहिलात तर याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपला जास्त भर हा हॉकी किंवा इथे क्रिकेट या सांघिक खेळांवर असायचा. त्याच्यानंतर आपण क्रीडा धोरणं बदलली आणि वैयक्तिक खेळांवर आपण जास्त म्हणजे एका हॉकीमध्ये जर तू मेडल जिंकलंस तर तुला एकच मेडल मिळणार आहे, पण स्विमिंगमध्ये समजा तू चांगला खेळाडू आणलास किंवा शूटिंगमध्ये आणलं तर ते 10-10, 20-20 पदकं आहेत आणि त्यामुळे मेडल टॅलीमधलं तुमचं स्थान जे आहे ते वर जातं. आणि मला असं वाटतं की कदाचित महाराष्ट्राचं क्रीडा धोरण त्या दिशेने असल्यामुळे की वैयक्तिक क्रीडा प्रकारात तुम्ही थोडं जास्त गुंतवणूक करा, तिथून मेडलची संख्या जास्त मिळेल आणि कदाचित तोच परिणाम असावा की आज आपण सर्वसाधारण विजेपद सलग 5व्यांदा जिंकतोय. पण जसं तू म्हणालास की हे खेळ आहेत याच्यामध्ये आपल्याला फुटबॉलचा उल्लेख केला म्हणजे संतोष कर्णकामध्ये सुद्धा आपली चांगली कामगिरी राहिलेली आहे, विजेतेपद पटकावलं असेल नसेल. आणि कलारी पैलूचा तुम्ही उल्लेख केला तो केरळचा आहे. फुटबॉलमध्ये सुद्धा ही जी राज्य आहे त्यांचं पारंपरिक थोडंसं प्राबल्य फुटबॉलवरती राहिलेलं आहे. केरळ म्हणा, पश्चिम बंगाल म्हणा, गोवा म्हणा यांचं प्राबल्य फुटबॉलवरती राहिलेलं आहे. ऐकून आश्चर्य वाटेल की कोल्हापूर सारखा जो आपला जिल्हा आहे, कोल्हापूर म्हटल्यावर आपल्याला असं रांगडी माणसं दिसतात, कुस्ती आठवते, पण कोल्हापूर हा फुटबॉलसाठी प्रचंड म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर सर्वाधिक जर ज्याला आपण म्हणतो किलर इन्स्टिंक्ट कुठे असेल तर कोल्हापूरमध्ये. तिथे कोल्हापूरमध्ये फुटबॉलच्या मॅचला हजारो माणसं स्टेडियममध्ये गर्दी करत असतात. तिथे म्हणजे कधी कधी कर्फ्यू लावावा लागतो त्या 2 संघांमध्ये भांडणं झाली तर. एवढं तिथे तो फुटबॉल रुतलेला आहे, रुळलेला आहे. मला असं वाटतं थोडा वेळ जावा लागेल, ज्याला आपण म्हणतो की एक थोडासा फॅसिलिटीज ज्या आहेत त्या थोड्याशा द्याव्या लागतील, कोचेस आणि म्हणजे आहे. कारण फुटबॉल हा शेवटी तुमच्या शारीरिक क्षमतेचा आणि मानसिक क्षमतेचा खेळ आहे. त्यामुळे नक्की आपण त्या दिशेने प्रयत्न करतो आहोत आणि येणाऱ्या काळात आपल्याला नक्की त्याचा आउटपुट मिळेल. तुम्ही अगदी म्हणाल मग अशी कौतुकास्पद गोष्ट आहे ती की आपण पूर्वी सांघिक खेळांवरती अवलंबून होतो.